भारतीय लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत. कार्यकारी संपादक आकाश जळके. अंबडमध्ये अवैध वाळू उत्खनन महसूल अधिकाऱ्यांवर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न. 9 फेब्रुवारी 2026 मौजे आवा परिसरातील सुकना नदी पात्रातून अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर महसूल पथकाने घटनास्थळी धाड टाकली. यावेळी दत्ता पांडुरंग साकळकर, राहणार सायगाव, तालुका बदनापूर, जिल्हा जालना, हा निळ्या रंगाच्या विना क्रमांक सोनालिका ट्रॅक्टरद्वारे वाळूची वाहतूक करताना आढळून आला. पथकाने ट्रॅक्टर अडवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने भरधाव वेगाने ट्रॅक्टर अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखल्यामुळे महसूल अधिकारी मीरा सखाराम कोल्हे वय 39 व पथकातील सदस्य बचावले. आरोपी ट्रॅक्टरसह बदनापूरच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी झाला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. आमच्या माध्यमातून बोलताना तहसीलदार विजय चव्हाण. नमस्कार. मागच्या 2 ते 3 दिवसापूर्वी महसूल पथकाला सुकना नदीमध्ये काही अवैध वाळूचोर अवैधरित्या उत्खनन करत असल्याबाबतची माहिती मिळालेली होती. त्या अनुषंगानं त्याची खात्री करण्यासाठी मी माझ्या महसूल पथकाला पाठवण्यात आलेलं होतं. त्यापूर्वीसुद्धा 2-4 वेळेस आमच्याकडं बातम्या आलेल्या होत्या. त्या अनुषंगानं पथकाला पाठवलेलं होतं. पथकाला पाहून काही वाळूचोर हे पळून गेलेले होते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खात्री करून संबंधित 13 जणांच्या विरोधात, म्हणजे त्यामध्ये लोकेशन देणारे काही लोक होते आणि काही प्रत्यक्षात वाळू चोरी करणारे होते. त्या सुकना नदीमधून ते उत्खनन करून अंबड तालुक्यातील कर्जत किंवा हस्तपोखरी किंवा इतर त्या परिसरामध्ये वाळू विक्री करत होते. त्यासोबतच काही लोक हे अंबड तालुक्यातील सुकना नदीमध्ये उत्खनन करून बदनापूरमधील सायगाव किंवा इतर गावामध्ये ते घेऊन जात असल्याबाबतची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने मी खात्री केली आणि खात्री करून त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला होता. त्यासोबतच त्याच्यानंतरसुद्धा गुन्हा दाखल होऊनसुद्धा काही जे वाळूचोर होते त्यांना काही कायद्याचा धाक बसलेला नव्हता. म्हणून परत अजून त्यांनी उत्खनन सुरू केल्याबाबतची बातमी मला मिळालेली होती. त्या अनुषंगाने मी पथकाला पाठवलं असता पथक गोपनीयरित्या त्या ठिकाणी पोहोचलेलं होतं. सुकना नदीमधून ट्रॅक्टर भरत असल्याबाबतचे दिसून आले आणि त्यांच्यापर्यंत रेड टाकून त्या ठिकाणी त्यांना जप्त करण्याचा प्रयत्न करत असताना दुरून काही ट्रॅक्टर धारकांनी त्यांना बघितलेलं होतं आणि ते त्या ठिकाणी ट्रॅक्टर चालू करून निघण्याच्या तयारीत होते. त्यामुळं आमच्या पथकातील तलाठी श्रीमती कोल्हे मॅडम यांनी मोटरसायकलवरून पुढून जाऊन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु ट्रॅक्टर एवढ्या भरधाव वेगात होता की तो जणू काही युद्धावर चाललेला आहे आणि वाळू चोरी करून असं या पद्धतीनं वर्तन हे योग्य नाही आणि त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न करत होता. त्या अनुषंगानं त्याच्या विरोधात आम्ही सर्व माहिती घेऊन सर्व डिटेल्स घेऊन पंचनामा करून त्याच्या विरोधात काल 307चा जीवे मारण्याचा प्रयत्न करणे या पद्धतीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याद्वारे मी जे काही वाळू अवैधरित्या उत्खनन करणारे लोक आहेत त्यांना याद्वारे मी सक्त ताकीद देतो की यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये जर आपण वाळू उत्खनन करत असाल तर आपल्या विरोधात आता प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया करणार आहोत. दंडात्मक कारवाई आहे, फौजदारी विषयक कारवाई आहे, तडीपारीची कारवाई आहे, मोका आहे किंवा MPDA सारखी कारवाई आहे. असे सक्त आदेश माननीय जिल्हाधिकारी मॅडम व SP साहेबांनी दिलेला आहे. त्यामुळे सर्वांना याद्वारे सक्त ताकीद आहे की आपण कोणत्याही पद्धतीत विनापरवाना या ठिकाणी वाळू किंवा इतर कोणताही गौण खनिज या ठिकाणी उत्खनन करणार नाही किंवा वाहतूक करणार नाही. शासनामार्फत टेंडर सुटलेले आहे. आपल्याला रेती आवश्यकता असेल तर आपण नियमाप्रमाणे टेंडर जे काही अधिकृतरित्या दिलेलं आहे त्यांच्याकडून आपण नियमाप्रमाणे जे काही असेल पैसे तर आमच्याकडे शासनाचे भरलेले आहेत त्यांच्याकडून आपण उपलब्ध करून घेऊ शकता. विनाकारण आपण अवैधरित्या उत्खनन करून विनाकारण आपल्यावरती कारवाई करून कोणी घेऊ नये. यानंतर अजून कारवाई कडक आणि सक्त करण्यात येणार आहे. जनतेला सुद्धा माझे याद्वारे आवाहन आहे की आपण असे काही अवैधरित्या गौण खनिज उत्खनन किंवा वाहतूक करत असतील त्याचे व्हिडिओज माझ्या वैयक्तिक मोबाईल नंबरवर आपण पाठवावं. आपला कोणताही नाव या ठिकाणी डिक्लेअर करण्यात येणार नाही. आज रोजीसुद्धा माझ्याकडे जे काही नावं आलेली आहेत अशाच पद्धतीनं गावातील सुज्ञ नागरिकांनी, जबाबदार नागरिकांनी या ठिकाणी दिलेले आहे. त्यासोबतच त्यांची नावं आम्ही जाहीर करत नाही.
आणि इथून पुढं सुद्धा मी नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी आपलं जे काही असं अवैध गौण खनिज करणारं उत्खनन करत असेल त्याची नावे द्यावीत. फक्त त्यामध्ये एकच गोष्ट आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आकस बुद्धीनं किंवा दुश्मनी काढण्याच्या उद्देशानं कुठल्याही पद्धतीने माझ्याकडे माहिती देऊ नये आणि तसे जर आढळल्यास चुकीची माहिती देणाऱ्यावर सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे. थोडक्यात कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल हा तुमचा इशारा आहे. नक्की कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल असा नक्कीच आहे आणि इथून पुढे सुद्धा कोणीही अवैधरित्या उत्खनन करू नये. धन्यवाद.